हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत प्रायमरी स्टँडर्ड 6 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर 2025-26 संबोध पेपर आहे तुमचा. सो मार्क असणार आहे तुमचे टोटल 100, पेजेस असणार आहे 5. इयत्ता 6वीचा आहे. 100 गुणांचा पेपर असल्याने 3 तासाचा पेपर हा असणार आहे. सो तुमची आता 8, 9, 10 या तारखेला संबोध परीक्षा होणार आहे. इंग्रजी, विज्ञान आणि गणित या तीनही विषयांची. सो चॅनलवर जर तुम्ही आत्ताच नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला इतरही 2 विषयाच्या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर हवे असतील तर नक्कीच तुम्हाला या चॅनलवर मिळून जातील. सो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारा व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. सो लेट्स स्टार्ट. अतिशय महत्त्वाचा आहे बघा, प्रायमरी स्टँडर्ड 6 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर 2025-26 मार्क्स आहे 100 गुण. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. सो आता या ठिकाणी आपण आन्सर देखील बघणार आहोत. हवं तर तुम्ही वही आणि पेन देखील घेऊ शकता आणि क्वेश्चन्स हे लिहून घेऊ शकता आणि आन्सर देखील लिहून घेऊ शकता. सो फर्स्ट तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे. उतारा वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. उतारा या प्रकारचा असणार आहे. Long ago, men and animals could talk to each other. Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of beasts. I am stronger than any man. That is why men's friend. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you are. That's why they can hunt you off or capture you. सो या प्रकारे तुमचा पॅराग्राफ असेल, त्यावर आधारित प्रश्न बघूया. आता पहिला आहे, हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. कोण बोलत आहे? सो मेन अँड ॲनिमल. सेकंड आहे, व्हॉट वॉज द लायन प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. थर्ड आहे, व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ इंटेलिजन्स. फोर्थ आहे, फाइंड द अपोजिट वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. आता या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. वुमनचा येईल या ठिकाणी मेन, विकनेसचा येईल स्ट्रेंथ. यानंतर बी आहे बघा, रीड द फॉलोइंग लाईन्स ऑफ द पोएम अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. खाली कवितेच्या ओळी वाचून त्याखाली प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. सो बघा, या ठिकाणी पोएमचे तुम्हाला 4-5 लाईन्स दिलेल्या आहे. रीड द फॉलोइंग लाईन्स ऑफ द पोएम अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. खाली कवितेच्या ओळी वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. पोएम दिलेले आहे. इफ यू थिंक यू आर बिटन यू आर. इफ यू थिंक यू आर डेअर नॉट यू डोंट. इफ यू लाईक टू विन बट थिंक यू कांट. इट इज ऑलमोस्ट सर्टेन यू वॉन्ट. आता या ठिकाणी प्रश्न दिले गेलेले आहे बघा. वेन यू आर बिटन. देन सेकंड आहे, वेन विल यू नॉट विन. जेव्हा तुम्ही जिंकू शकत नाही त्यावेळेस करा, बट थिंक यू कांट. तुम्ही जर विचारच केला नाही तर तुम्ही जिंकणार कसे. राईट 2 वर्ड्स दॅट एंड विथ लेटर ई. ज्या ठिकाणी लास्ट वर्ड हा ई असणार आहे त्या ठिकाणी तो शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. जसे की डेअर, DARE. लास्ट वर्ड हा ई आहे. सेकंड वर्ड आहे बघा, लाईक, LIKE. नेक्स्ट आहे क्वेश्चन, राईट द रायमिंग पेअर फ्रॉम द स्टांजा. सो या ठिकाणी रायमिंग पेअर्स लिहायचे आहे. सो या ठिकाणी बघा, डोंट आणि वॉन्ट या पद्धतीने येतं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग ऑर्डिनल नंबर्स इन वर्ड्स. आता हे तर अतिशय सोपं आहे. या ठिकाणी नंबर्स इन फिगरमध्ये दिलेलं आहे आणि सेकंड बॉक्स नंबर इन वर्ड्समध्ये दिलेला आहे. सेकंड, 9th, 100, यानंतर 25 अँड 13th. स्पेलिंग तुम्हाला ऑलरेडी इथं पण दिलेलं आहे, त्याच पद्धतीने पुस्तकामध्ये देखील आहे. अतिशय सोपा आहे हा प्रश्न. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2 मधील बी, 3 गुणांसाठी असणार आहे हा. मेक 3 meaningful words by combining the words given in the box A and B. एकूण
शब्द एकत्र कर, खालील शब्द एकत्र करून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे. या ठिकाणी सुद्धा अतिशय सोपं आहे. ए आणि बी ग्रुपमध्ये एक शब्द घ्यायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. सो बघा, या ठिकाणी पहिला आहे समथिंग म्हणजे समथिंग, दुसरा आहे एव्हरीवेअर अँड नोबडी. सो समथिंग, नोबडी अँड एव्हरीवेअर. या पद्धतीने तुमचे 3 शब्द तयार होतात. यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये सी आहे. मेक ऑटोमॅटिक फ्रेजेस, वाक्यांशी लिहायचे आहे. गिव्ह अँड टेक, मोर अँड लेस. क्वेश्चन नंबर 3, राईट द 5 मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम गिवन टेबल. दिलेल्या तक्त्याचा उपयोग करून 5 अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिहायचे आहे. अतिशय सोपं आहे हे देखील. पहिलं सेंटेन्स आहे आय एम सिंगिंग. सेकंड आहे यू आर इन स्टँडर्ड 6. थर्ड आहे ही सॉ युअर पिक्चर. फोर्थ आहे शी वेअर हर क्लासमेट. अँड फिफ्थ आहे दे वॉज अवर टीचर. सो या पद्धतीने तुम्हाला 5 सेंटेन्स बनवायचे आहे. 5 मार्कासाठी असणार आहे. सो बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे बघा, त्यातील बी. यूज एनी अदर मिनिंगफुल वर्ड इन प्लेसेस ऑफ द वर्ड इन द बॉक्स अँड रीराईट द सेंटेन्स गिवन बिलो. खालील वाक्यात चौकटीत दिलेल्या शब्दांऐवजी दुसरा अर्थपूर्ण शब्द वाक्य पुन्हा तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मग या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे बघा, दे आर प्लेइंग खो खो. सो प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की बॉक्समध्ये जो शब्द दिलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी फक्त बदलायचा आहे. सो उत्तर तुमचं या प्रकारे येईल, दे आर प्लेइंग फुटबॉल. किंवा तुम्हाला कोणतीही गेम आवडत जी असेल ती लिहिली तरीही चालेल, जे की तुम्ही खेळतात. दुसरा आहे बघा, ही इज रीडिंग अ बुक. मग तुम्ही काय रीड करता, दुसरं देखील रीड करू शकता, जसं की ॲज लाईक अ पोएम. ही इज रीडिंग अ पोएम. तुम्ही असं देखील पोएम देखील लिहू शकता. किंवा ही इज रीडिंग अ स्टोरी, ही इज रीडिंग अ पेज, ही इज रीडिंग अ लेटर. ॲज लाईक तुम्ही कोणताही शब्द या ठिकाणी सुटेबल वर्ड ही यूज करू शकता. नेक्स्ट आहे बघा, मदर कुक्स पावभाजी. तर आता तुमची मम्मी अनेक पदार्थ बनवते, सो त्या ठिकाणी देखील तुम्ही अनेक ऑप्शन लिहू शकता, जसे की मदर कुक्स खीर. नेक्स्ट आहे बघा, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर हे 101% तुम्हाला येणारच आहे. सो नक्की कुणीही याला मार्क घालू नका, म्हणजे वर्णानुक्रमे तुम्हाला हे शब्द लावायचे असतात ABCD नुसार. हाऊस, काइट, ॲक्ट, रिवर. सो ए पहिला येईल, ॲक्ट HOUSE हाऊस, नंतर काइट अँड देन रिवर. देन आफ्टर मग, मून, मिंट अँड मॅन. सो उत्तर आहे मॅन, मिंट, मून अँड मग. क्वेश्चन नंबर 4 आहे, चूज द करेक्ट फ्रॉम द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्स. कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे. सो कंसामध्ये 2 शब्द दिलेला आहे, योग्य शब्द फक्त या ठिकाणी निवडायचा आहे. अतिशय सोपं आहे बघा. जवळपास इंग्लिशचा पेपर हा असा असतो की त्यामध्ये 50% हे उत्तर तुम्हाला समोरच असतं. फक्त आपल्याला लॉजिकली हे आन्सर हे लिहायचं असतं की कोणता वर्ड हा येईल. आता जसं की बघा, द सन डॅश इन द ईस्ट. ईस्टला सन काय होतो, राईस होतो. सो राईस हा वेगळा, RICE राईस म्हणजे तांदूळ, आणि हा RICES राईस म्हणजे उगवणे. सो सेकंड आहे बघा, वी वेंट टू द पार्क येस्टरडे. सो वॉन्ट म्हणजे पाहिजे, आणि इथं सांगितलं आहे की गेलं होतं, आम्ही गेलो होतो पार्कला. ओके, सो इथे या ठिकाणी वेंट इन. थर्ड आहे वी शुड ड्रिंक डॅश वॉटर, क्लीन अँड क्लीन. सो क्लीन वॉटर असतं या ठिकाणी. अतिशय सोपं, CLEAN. यानंतर नेक्स्ट आहे सेंटेन्स. नेक्स्ट आहे बघा, प्लीज राईट युअर नेम ऑन द पेपर. आता हा राईट. दुसरा आहे बघा, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन बोथ आर सेम बट स्पेलिंग अँड मिनिंग इज ऑल्सो डिफरंट. सो ॲज लाईक तुम्हाला या ठिकाणी वर्ड्स दिलेले असणार आहे. सो RIGHT राईट म्हणजे बरोबर, परंतु आता इथं या ठिकाणी सांगितलं आहे नेम ऑन द पेपर, मग त्याच्यावर आपण नावच लिहिणार आहोत, म्हणून या ठिकाणी WRITE हा राईट येईल, म्हणजेच लिहिणे. प्लीज राईट युअर नेम ऑन द पेपर.
नेक्स्ट आहे लास्ट वन, आय लाईक टू ईट ब्रेड विथ अ बटर. सो ब्रेड हा वेगळा आहे आणि ब्रेड हे वेगळं आहे. सो बघा, थोडेसे वर्ड्स हे आपल्याला सिमिलर दिसतात, परंतु चुकायचं नाही आहे. नेक्स्ट आहे बी, राईट ॲट लिस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट फॉर द फॉलोइंग. क्रियापदासाठी तुम्ही 3 वस्तू या ठिकाणी लिहू शकता. मग क्लोज द विंडो, क्लोज द डोअर, क्लोज द बुक, ॲज लाईक तुम्ही कोणतेही लिहू शकता. नेक्स्ट आहे सी, चूज द करेक्ट टाईप ऑफ सेंटेन्स फ्रॉम द ब्रॅकेट. दिलेल्या वाक्यासाठी कोणता ते योग्य वाक्य प्रकार निवड. हाऊ लकी आय ॲम. सो बघा या ठिकाणी तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. सो हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, कमांड नाही. हे कमांड म्हणजे काय तर अन्य असणे, ऑर्डरच नाही. सो वेअर डू यू लिव्ह. क्वेश्चन हे बघा लास्ट. क्वेश्चन अतिशय सोपा आहे, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं आहे. व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला वाक्य हे कोणत्या प्रकारचं आहे इझिली लक्षात येतं. सो या प्रकारे आपण प्रश्नांची उत्तर बघत आहोत. चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. त्याच पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर देखील नक्की करा. चला तर पुढे जाणून घेऊया पुढील प्रश्न. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 5. ए, read the following words given in the box and write them in the column of their correct type. खालील चौकटीत शब्द वाच आणि योग्य रकान्यात लिहायचे आहे. हे देखील अतिशय सोपं आहे. बघा कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत. 5 गुणांसाठी असणार आहे. ईट, बॉय, स्ट्रॉंग, क्विकली, प्ले, पुणे, ऑन, स्लोली, गुड, विथ. सो नाऊन कोणते आहे या ठिकाणी. सो बॉय आणि पुणे. नाऊनचे डेफिनेशन आपल्याला माहितीच आहे की एव्हरी नेम, प्लेस नेम, पर्सन नेम किंवा थिंग्स नेम, दॅट्स कॉल्ड वी आर से ऑलवेज से नाउन. सो नाउन आहे ते. वर्बमध्ये, वर्ब मीन्स ॲक्शन वर्ड. सो ॲक्शन वर्ड यामध्ये कोणते आहे. ईट अँड प्ले, ज्याच्यातून आपल्याला क्रिया दिसते त्याला आपण क्रियापद म्हणतो. यानंतर तिसरा आहे ॲडजेक्टिव्ह, स्ट्रॉंग अँड गुड. फोर्थ आहे ॲडवर्ब, क्विकली अँड स्लोली. प्रिपोजिशन आहे ऑन अँड विथ, ON ऑन अँड WITH विथ. सो या प्रकारे आहे. हवं तर तुम्ही लिहून देखील घेऊ शकता वहीमध्ये. नेक्स्ट आहे बी, चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट. कंसातून योग्य शब्द निवडायचे आहे तुम्हाला. अ प्लेस वेअर वी कीप मनी सेफ. मनी आपण व्यवस्थित सुरक्षित कुठे ठेवतो तर ऑफकोर्स बँकेत, नॉट इन मार्केट. नेक्स्ट आहे अ प्लेस वेअर वी बाय मेडिसिन. मेडिसिन आपल्याला केमिस्टमध्येच मिळतात, नॉट इन पोस्ट ऑफिस. सो आन्सर इज केमिस्ट. लास्ट वन, थर्ड आहे बघा, अ प्लेस वेअर चिल्ड्रन प्ले. कुठे खेळतात. हॉस्पिटलला का. अजिबात नाही. सो प्लेग्राऊंड. सो प्लेग्राऊंड इज युअर आन्सर. सो बघा नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, सी, मेक प्लुरल्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता प्लुरल्स म्हणजे काय तर अनेक वचन. तर खाली शब्दांचे अनेक वचन लिहायचे आहे तुम्हाला. सो या ठिकाणी सिंग्युलर दिलेले असेल आणि प्लुरल करायचं आहे. आय, आईज. माऊसचं माऊसेस नाही होत. या ठिकाणी अनेक विद्यार्थी यस प्रत्यय लावता, परंतु तसं करायचं नाही. सो माऊसचं माईस होतं, MICE. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 6. मॅच द फॉलोइंग शॉर्ट फॉर्म. शॉर्ट फॉर्म तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. संक्षिप्त रूपांच्या जोड्या लावायच्या आहे. एक ग्रुप दिलेला आहे. इजंट, हॅव नॉट, वॉन्ट, डोंट अँड वॉज नॉट. वॉजंट. सो आन्सर आहे वॉज नॉट, डू नॉट, विल नॉट, हॅव नॉट, इज नॉट. अतिशय सोपं आहे. इजंटचं इज नॉट होतं, हॅव नॉटचं हॅवंट होतं, विल नॉटचं वॉन्ट होतं, हे मात्र लक्षात ठेवा. अँड डू नॉटचं डोंट अँड वॉज नॉटचं वॉजंट. नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी बी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर ऑफ द बुल अँड लेबल इट. खाली दिलेल्या प्राण्याचे चित्राचे निरीक्षण करून योग्य ठिकाणी तुम्हाला नावे द्यायचे आहेत. सो बघा या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसत आहे, त्याचं निरीक्षण करायचे आहे आणि तुम्हाला या ठिकाणी नावं दिलेलं आहे. ते 1, 2, 3 नंबर दिलेला आहे आणि त्याची स्पेलिंग लिहायची आहे. त्याला काय म्हणतात त्यांच्या अवयवांना. सो बघा या ठिकाणी शिंगांना हॉर्न म्हणतात.
HORN. यानंतर दुसरं जबड्याला गायच्या बैलाच्या, गाय का बैल आता इथं कन्फर्म नाही आहे, काही असो पण त्याच प्रजातीचा आहे. सो या ठिकाणी जबड्याला जॉ असे म्हणतात. आणि तिसरं टेल आहे, TAIL, टेल. टेल म्हणजे शेपूट. आणि TALE हा टेल आहे, त्याला आपण स्टोरी असे म्हणतो. सो मग या बाजूला 3 नंबरच्या पुढे TALE दिला आहे, तर तो टेल म्हणजे स्टोरी आहे. आणि 3 नंबरच्या इकडं पुढे लिहिलेलं आहे TAIL, तर त्याला शेपूट म्हणायचं आहे. कारण की दोन्हींचे प्रोनाऊन्सिएशन हे मात्र सेम होतात, परंतु स्पेलिंग डिफरंट आहे आणि मिनिंग देखील डिफरंट आहे. आता बघा नेक्स्ट आहे C. चूज द गिवन प्रोपोजिशन फॉर फॉलोइंग वर्ड्स. खाली दिलेल्या शब्दयोगी अव्ययांचा योग्य शब्दांसाठी निवड करायची आहे. या ठिकाणी 12 o'clock दिले आहे. जेव्हा आपण वेळ दर्शवतो त्यावेळी ॲट हा वापरायचा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. अँड इन द इव्हिनिंग. सो ॲट 12 o'clock अँड इन द इव्हिनिंग. सो घड्याळाचं टायमिंग नेहमी दर्शवताना आपण AT ॲट हे यूज करायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. राईट द फॉलोइंग हॅबिट्स इन प्रॉपर कॉलम. खालील सवयींचे योग्य तक्त्यात वर्गीकरण करायचे आहे. सो गुड हॅबिट अँड बॅड हॅबिट अतिशय सोपं आहे. आता या ठिकाणी GH आणि BH लिहिले. GH म्हणजे गुड हॅबिट आणि BH म्हणजे बॅड हॅबिट. सो ब्रश युअर टीथ ट्विस अ डे, हे काय आहे? सो गुड हॅबिट आहे. वॉच TV अँड मोबाईल फॉर लॉंग अवर्स, बॅड हॅबिट. वेक अप इन द अर्ली मॉर्निंग, गुड हॅबिट. बाईट युअर नेल्स, बॅड हॅबिट. नखं दातांनी खावा का? नाही. नेक्स्ट आहे वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर मील्स. सो जेवणानंतर आणि जेवणाच्या आधी आपण हात धुतले पाहिजे, इट्स अ गुड हॅबिट. नेक्स्ट आहे बघा B. यूज द गिवन वर्ड अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युअर ओन. खाली दिलेले शब्द वापरून स्वतःचे वाक्य तयार करायचे आहे. या ठिकाणी प्रत्येकाचं वाक्य हे वेगवेगळं देखील असू शकतं. फक्त या ठिकाणी दिलेले शब्द हे त्या वाक्यामध्ये यायला हवे, परंतु मिनिंगफुल सेंटेन्स असायला हवे. जसे की सिंग, आय सिंग अ सॉन्ग. TV, आय वॉच द TV. थर्ड, स्मार्ट, आय वेअर अ स्मार्ट वॉच. ओके, सो ॲज लाईक लिहू शकता तुम्ही, 3 गुणांसाठी असणार आहे. यानंतर बघा C आहे फाइंड द स्मॉल वर्ड हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्दामधून लपलेले 2 छोटे शब्द या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. टेक्स्ट बुक, टेक्स्ट अँड बुक, त्यालाच आपण कंपाऊंड वर्ड असे देखील म्हणतो. सेकंड आहे प्ले ग्राउंड, प्ले अँड ग्राउंड. प्ले म्हणजे खेळणे, ग्राउंड म्हणजे मैदान. ओके, सो अतिशय सोपं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर A. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड मेक 5 मिनिंगफुल सेंटेन्स इन इंग्लिश. खालील चित्राचे निरीक्षण करून 5 अर्थपूर्ण वाक्ये इंग्रजीत तुम्हाला लिहायचे आहे. आता हे मात्र तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, बघूया कोणाकोणाचे काय काय आन्सर येतं. ओके, सो पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊया. B. फिल इन द ब्लँक फ्रॉम द ब्रॅकेट. कंसात दिलेले शब्द वापरून रिकाम्या जागा भरायच्या आहे. A and the हे आर्टिकल आहेत, उपपदे म्हणतात त्याला. सो राधा eats an apple a day. She is reading a book. I saw the moon at night. असले तुमचे आन्सर असणार आहे. लास्ट वन C आहे फाइंड अँड राईट सायलेंट लेटर फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. खाली शब्दातील अनुच्चारित अक्षर शोध व लिही. आता या ठिकाणी तुम्हाला सायलेंट लेटर या ठिकाणी शोधायचं आहे. सो राईट या शब्दामध्ये G हा सायलेंट आहे आणि अवर्समध्ये H हा सायलेंट आहे. ओके, यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे रिअरेंज द फॉलोइंग प्रोसेस ऑफ नॅचरल कलर मेकिंग इन द प्रॉपर सिक्वेन्स. खालील नैसर्गिक रंग बनवण्याच्या पद्धतीचा योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे. सो पहिला आहे या ठिकाणी बघा, पहिले आपण वाचून घेऊया. टेक द लिव्स ऑफ नीम ट्री, म्हणजेच पानं तोडून घ्यायचं आहे नीम ट्रीचे. सेकंड आहे गेट अ ड्राय कलर पावडर अँड ॲड दिस पावडर इन द वॉटर. थर्ड आहे क्रश ऑर ग्राइंड द लिव्ह. फोर्थ आहे ड्राय द लिव्स इन शेड, सावलीमध्ये ते वाळत घालायचं आहे. आणि लास्ट वन फिफ्थ आहे गेट अ वेट कलर अँड सेलिब्रेट द होली विथ अ नॅचरल
कलर्स. सो बघा याचा सिक्वेन्स कसा असणार आहे. फर्स्ट असणार आहे टेक द लिव्स ऑफ नीम ट्री, पानं तोडून घ्यायचे. सेकंड असणार आहे ड्राय द लिव्स इन द शेड, ते सावलीत सुकवायचे आहे. थर्ड असणार आहे क्रश ऑर ग्राइंड द लिव्स, म्हणजे ते पानं तुम्ही चुरगळू शकतात किंवा मिक्सरमधून ग्राइंड करू शकता. फोर्थ असणार आहे गेट अ ड्राय कलर पावडर अँड ॲड दिस पावडर इन अ वॉटर, त्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये ही पावडर मिक्स करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ड्राय कलर पावडर हे मिक्स करू शकता आणि ते पाण्यामध्ये टाकू शकता. आणि लास्ट वन गेट अ वेट कलर, आणि तुमचा ओला कलर हा तयार होईल आणि तुम्ही सेलिब्रेट करा, होळी हा सण सेलिब्रेट करायला तयार होशाल. सो या पद्धतीने असणार आहे. नेक्स्ट आहे बघा बी. चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द फॉलोइंग लेटर. कंसातील योग्य शब्द निवडून खाली पत्र तुम्हाला पूर्ण करायचं आहे. 5 मार्कासाठी असणार आहे. डिअर, तर कंसामध्ये बघा शब्द दिले वेल, हाऊस, सिक, स्कूल अँड होमवर्क. डिअर मिहिर, यू हॅव नॉट बीन कमिंग टू स्कूल फॉर 2 days. 2 दिवस झाले तू शाळेतच आला नाही. सो स्कूल इज अवर आन्सर इन द फर्स्ट सेंटेन्स. सेकंड आहे आय कम टू युअर house today to see you, but your mother informed me that you are sick. तू कसा आहेस तर आजारी आहेस. सिक म्हणजे काय तर आजारी असणे. डोंट वरी अबाउट स्कूल वर्क, तू शाळेच्या अभ्यासाची काहीही काळजी करू नकोस. आय विल लेट यू नो द डेली होमवर्क, मी तुला होमवर्क सांगेल. होप यू गेट वेल सून, तू लवकर बरा हो. युअर लविंग फ्रेंड XYZ. लास्ट वन आहे बघा कंप्लीट द कन्व्हर्सेशन बिटवीन टीचर अँड स्टुडंट बाय युझिंग वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संभाषण कंसात दिलेल्या शब्दांचा उपयोग करून पूर्ण करायचं आहे. सो या ठिकाणी बर्थडे, डू, एक्सक्यूज, लिव्ह अँड एल्स असे काही शब्द दिलेले आहे. आता 2 ऋतू आणि टीचरमध्ये कम्युनिकेशन दिलेलं आहे. कन्व्हर्सेशन बिटवीन ऋतू अँड टीचर. Rutu says, excuse me teacher. Teacher says, yes my dear. What can I do for you? Rutu says, this is my leave application. I won't be able to attend the school tomorrow. Teacher says, okay. Anything else? अजून काही हवे का? Rutu says, no teacher. Tomorrow is my mother's birthday and I am going out with my family. Teacher says, it's okay. So as like दोघींमध्ये कन्व्हर्सेशन असणार आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. लास्ट वन आहे क्वेश्चन नंबर बी. ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. खालील वाक्यांचे तुझ्या शिक्षणाच्या माध्यमात भाषांतर कर. 3 गुणांसाठी असणार आहे. सो खालील वाक्यांचे तुझ्या शिक्षणाच्या माध्यमात भाषांतर कर. यामध्ये तुम्ही जर हिंदी माध्यम असाल तर हिंदीमध्ये लिहू शकता, मराठी माध्यम असेल तर मराठीमध्ये. सो पहिला आहे द सन रायसेस इन द ईस्ट, म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. सेकंड आहे बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय, पक्षी आकाशात उडतात. थर्ड आहे फ्लॉवर्स आर व्हेरी ब्युटिफुल, फुलं खूप सुंदर आहेत. त्यानंतर बी आहे ट्रान्सलेट द गिवन सेंटेन्स इंटू इंग्लिश. खालील वाक्याचे इंग्रजीत भाषांतर कर. माझी आई स्वयंपाक करते. माय मदर कुक. सेकंड आहे मी दररोज अभ्यास करतो. एव्हरी डे आय डू माय होमवर्क. सो या पद्धतीने तुमची इंग्रजी या विषयाची इयत्ता 6वीची संबोध म्हणजेच एलिमेंटरी असे देखील म्हणतात. सो संबोधची तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे. सेम याच प्रकारे पॅटर्न असणार आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा. हाय बटनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही इयत्तेच्या आणि इतरही विषयांच्या क्वेश्चन पेपर अवेलेबल आहे. सो नक्की त्यांचा देखील सराव करा.